आप જોઈ રહ્યા છો સ્પાર્ક ટુડે ન્યૂઝ। આજરોજ અખિલ મહારાષ્ટ્ર યુવક સંગઠન દ્વારા વડોદરા શહેર પોલીસ કમિશનર કોમર સાહેબને શાલ ઓઢાવી તેમજ શ્રીફળ આપી અભિવાદન કરવામાં આવ્યું, જેનું કારણ કમિશનર સાહેબની અધ્યક્ષતામાં વડોદરા શહેરના સૌ ધાર્મિક કાર્યક્રમ ઉત્સાહભેર તેમજ ચુસ્ત બંદોબસ્ત રાખી શહેરીજનોની સુરક્ષા પૂરી પાડવામાં આવે છે તે માટે તેમજ વિશેષ અખિલ મહારાષ્ટ્ર યુવક સંગઠન દ્વારા આયોજિત સમસ્ત મહારાષ્ટ્રીયન સમાજનું સમૂહ લગ્ન તારીખ 23/1/2026 વસંત પંચમીના રોજ વિનામૂલ્યે આયોજિત કરવામાં આવ્યું છે। તે માટે કાર્યક્રમના મુખ્ય અતિથિ તરીકે સૌપ્રથમ આમંત્રણ આપવામાં આવ્યું, જેમાં સંગઠનના પ્રમુખ વિજય જાધવ, સચિવ संतोष सालेकर, सुशांत पार्टे તેમજ सुधीर बादल खास हाजर રહ્યા। नमस्कार। वडोदरा शहरातील महाराष्ट्रीयन समाजातील सर्व माझ्या माता बहिणी आणि समाजबांधव, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपणा सर्वांना एक आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो। समाजसेवेसाठी कार्यरत असलेले अखिल महाराष्ट्र युवक संघटन शेवट 19 वर्षापासून समाजसेवेसाठी कार्यरत आहे। अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असो, धार्मिक असो किंवा लोकांसाठी कुठलं आंदोलन असो, या संघटनेद्वारे करण्यात येतात। आज या संघटनेद्वारे एक महत्त्वाचं आयोजन का जे आयोजन वडोदरा शहरामध्ये अजूनपर्यंत कोणी केलं नाही आणि तसं एक आयोजन समस्त महाराष्ट्रीयन समाजाचा समूह लग्न सोहळा आणि तो सुद्धा विनामूल्य। हा सोहळा दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आज संघटनेचे आमचे संतोषभाई, सुशांतभाई, सुधीरभाई, आमचे गणेशभाई, कार्यकर्तागण, वडोदरा शहर पोलीस कमिशनर यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आणि आमच्या आमंत्रणाला मान देऊन कमिशनर साहेबांनी होकार दिलेला आहे आणि ते नक्कीच या कार्यक्रमामध्ये हजर असतील अशी आम्हाला विनंती अपेक्षा दिलेली आहे। तसेच एक महत्त्वाचा विषय, समाजसेवेसाठी अनेक कार्यक्रम आपण राबवत असतो, मग ते सामाजिक असो किंवा धार्मिक असो। हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या मदतीने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने होत असतो। तसेच हा जो समूह लग्न सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये पण आपण सर्व मदतरूप व्हा आणि आपल्या सर्वांची हजेरी ही अनिवार्य आहे। तर आपण 23 जानेवारी 2026 रोजी आपण सगळ्यांनी एकत्र यायचे आणि हा सण नाही पण एक समूह लग्न आपण सर्वांनी एकत्र होऊन साजरा करायचा आहे, एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो। या सोहळ्याची नोंदणी करायची शेवटची तारीख 31/12/2025 आहे। लवकरात लवकर आपण पार्टिसिपेंट व्हा आणि यावर्षी फक्त आणि फक्त 31 जोडप्यांचा हा समूह लग्न सोहळा होणार आहे। तर जे कोणी लग्नासाठी इच्छुक असतील त्या नवदंपतीने लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं, एवढीच मी विनंती करतो। धन्यवाद।